मीरा भाईंदरमधील त्या व्यापाऱ्यांचा माफीनामा समोर आलेला आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। मध्यंतरी मीरा भाईंदरमध्ये एका व्यापाऱ्याला मारहाण झालेली होती मनसेकडून आणि त्यानंतर तिथल्या गुजराती व्यापाऱ्यांनी मोर्चा काढलेला होता आणि आता त्या व्यापाऱ्यांनी माफीनामा दिलेला आहे। आताची महत्त्वाची बातमी, मनसेच्या मोर्चा आधीच त्यांनी माफी मागितलेली आहे। त्यामुळे आता मनसे या संदर्भात काय नेमकी भूमिका घेते, काय प्रतिक्रिया देते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर आपण ही दृश्य पाहतोय, हा जो फोटो आहे तो मीरा भाईंदरच्या त्या व्यापाऱ्यांनी मागितलेला माफीनामा आहे। कुणाच्याही भावना दुखावल्या असतील तर आम्ही माफी मागतो असं या माफीनाम्यामध्ये म्हटलेलं आहे। आताची महत्त्वाची बातमी, मनसेचा मोर्चा निघण्याआधीच ही माफी मागितलेली आहे आणि त्यामुळे मनसेचं हे यश म्हणायचं का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। गेल्या काही महिन्यांपासून मनसेनं आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। जे मराठी बोलत नाही त्यांना आधी विनंती केली जाते आणि त्यानंतर जर कोणी मुजोरी केली तर मात्र मनसेच्या कार्यकर्त्यांकडून त्यांना मारहाण केली जाते। आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर मध्यंतरी मीरा भाईंदरमध्ये एका व्यापाऱ्याला मारहाण झालेली होती। त्यांना आपण हिंदीच बोलणार, मराठी बोलणार नाही असं त्यांना सांगितलेलं होतं आणि त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्याला मारहाण केलेली होती। मात्र त्यानंतर तिथल्या गुजराती व्यापाऱ्यांनी मोर्चा काढलेला होता आणि याच मोर्चाला आज मनसेकडून उत्तर दिलं जाणार होतं। मात्र मनसेच्या या मोर्चा आधीच त्या व्यापाऱ्यांनी माफीनामा सादर केलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रथमेश तावडे। प्रथमेश, मनसेच्या मोर्चा आधीच तिथल्या व्यापाऱ्यांनी माफी मागितलेली आहे। मनसेच्या मोर्चा आधीच त्यांना हे यश मिळालेलं आहे, काय नेमकं सांगाल? मनसेच्या या मोर्चाचा माहोल 2 ते 3 दिवसांपासून मीरा भाईंदरमध्ये रंगतोय। मात्र त्यापूर्वीच म्हणजे काल या व्यापारी संघटनेकडून माफीनामा आलेला आहे मनसेला की कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर आम्ही त्यांची माफी मागतो। कोणाच्या भावना दुखावण्याचा उद्दिष्ट नव्हता, मात्र झालेल्या मारहाणीमुळे संतप्त जो जमाव एकत्र झाला होता त्यांनी तो निषेध केला होता। मात्र आता जो माफीनामा समोर आलेला आहे त्यामुळे हे आंदोलन नेमकं होतं का स्थगित केलं जातं किंवा मनसेचे जे नेते आहेत या माफीनाम्यानंतर देखील आंदोलन करणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे। अगदी धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण ही एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय, हा फोटो आपण पाहतोय, हा त्या व्यापाऱ्यांनी दिलेला माफीनामा आहे आणि यामध्ये मराठीमध्ये त्यांनी स्पष्टपणे ही माफी मागितलेली आहे आणि यामध्ये जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर आम्ही माफी मागतो असं त्या व्यापाऱ्यांनी म्हटलेलं आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, मनसेनं आज मोर्चाचं आयोजन मीरा भाईंदरमध्ये केलेलं आहे आणि या आधीच तिथल्या व्यापाऱ्यांनी माफीनामा मागितलेला आहे। कारण गुजराती व्यापाऱ्यांनी तिथे एक मोर्चा काढलेला होता आणि त्यानंतर त्या मोर्चाला उत्तर म्हणून मनसेनं सुद्धा आज मोर्चा काढण्याचा निर्णय घेतलेला होता आणि त्याआधीच हा माफीनामा समोर आल्यामुळे आता मनसे या संदर्भात काय नेमकी भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। यामध्ये काही व्यापाऱ्यांच्या आपल्याला स्वाक्षऱ्या सुद्धा पाहायला मिळत आहेत। मीरा भाईंदरमधील त्या व्यापाऱ्यांनी माफी मागितलेली आहे। आता या माफीनाम्यानंतर राजकीय वर्तुळातून सुद्धा काय नेमक्या प्रतिक्रिया समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।